नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी फर्स्ट इयर इलेक्ट्रिकल ब्रँचला आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तर तुमची आता फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा झालेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे की सेकंड सेमिस्टर कधीपासून स्टार्ट होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सेकंड सेमिस्टरचा जो काही सिलेबस आहे याच्या अगोदर एक व्हिडिओ मी बनवलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाही ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। तर आपण या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम या दोन ब्रँचसाठी सगळा सिलेबस सेम आहे। तर सेकंड सेमिस्टरचा इलेक्ट्रिकल ब्रँचचा तुम्हाला सब्जेक्ट आहे फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो FEE, आणि त्याचा जो कोर्स कोड किंवा आपण त्याला सब्जेक्ट कोड म्हणतो तो आहे 312310। तर ह्याला टोटल एकूण मार्क्स किती आहेत, किती मार्क्सचा पेपर होणार आहे, टेस्ट किती मार्कची होणार आहे, प्रॅक्टिकल किती मार्कला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ बघितला तर मिळून जातील। तर या व्हिडिओमध्ये आपण याचा सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत। तर आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण एकूण FEE चे युनिट्स किती आहेत आणि प्रत्येक युनिटला किती मार्क्स आहे आणि प्रत्येक युनिटमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते आपण बघूया। तर हा झाला तुमचा FEE फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि त्याचा सब्जेक्ट कोड। ठीक आहे, याची PDF जर पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा म्हणजे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला PDF मिळून जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, हा FEE चा सिलेबस आहे, डिटेल सिलेबस आहे। या सिलेबस मध्ये तुम्हाला पूर्ण जे MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन बोर्ड आहे, ठीक आहे, त्यांच्या अकॉर्डिंग त्यांनी हे सिलेबस डिझाईन केलेलं आहे। याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स कोणकोणते आहेत, थेअरी सर्व डिटेल्स मध्ये यामध्ये दिलेलं आहे। तर आपण आता मेन आपल्याला याच्यामध्ये किती युनिट्स आहेत आणि कोणता युनिट किती मार्कला आहे हे आपण बघणार आहोत। तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, इथं एक हा टेबल दिलेला आहे। या टेबल मधलं अतिशय महत्त्वाचं आपल्यासाठी काय आहे तर युनिटचे नाव आणि त्याचे मार्क्स, बाकी लेक्चर्स वगैरे इथं दिलेले आहेत, म्हणजे कोणता युनिट किती आवर्स मध्ये संपवायला पाहिजे हे दिलेलं आहे, पण ते आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं नाही, फक्त युनिटचे नाव आणि मार्क्स महत्त्वाचे आहेत। तर आपण बघूया फर्स्ट युनिट नंबर फर्स्ट FEE चा बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स आहेत। ठीक आहे, बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स। तर हा युनिट टोटल आहे 12 मार्क्ससाठी। ठीक आहे, टोटल 12 मार्क्ससाठी हा युनिट आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं आता बघा, तुम्हाला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलात तुम्ही, फर्स्ट इयर फर्स्ट सेमला सगळ्या विद्यार्थ्यांना तुमची कोणतीही ब्रँच असू द्या सेम सिलेबस होता, पण सेकंड सेम पासून ज्यांची जी ब्रँच आहे त्या ब्रँच रिलेटेड 2-2 सब्जेक्ट्स तुम्हाला देतात आणि थर्ड सेमिस्टर मधून पूर्ण तुमच्या ब्रँच रिलेटेडच सब्जेक्ट असतात। त्याच्यामुळं इलेक्ट्रिकल ज्यांची ब्रँच आहे किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आहे त्यांच्यासाठी हा जे दोन मेन सब्जेक्ट आहेत, इलेक्ट्रिकल आपलं FEE आणि EOE, ठीक आहे, हे दोन अतिशय महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत। याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड बेसिक कन्सेप्ट चांगल्या प्रकारे शिकून घ्यायचे आहेत, म्हणजे हे फाउंडेशन आहे। हे फाउंडेशन जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला जे काही थर्ड सेमिस्टर पासून पूर्ण इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट्स येणार आहेत ते तुम्हाला इझी जातील। ठीक आहे, त्याच्यामुळं या दोन सब्जेक्ट कडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही, याला सिरियसली घेऊन, कारण तुम्हाला भविष्यामध्ये ॲज अन इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं असेल तर फाउंडेशन पासून तुम्हाला हे व्यवस्थित अभ्यास करावा लागेल। ठीक आहे, तर हे अतिशय महत्त्वाचे दोन सब्जेक्ट आहेत। त्याच्यापैकी आपण FEE चं हा व्हिडिओ मी इथं या ठिकाणी तयार करत आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याच ह्या YouTube चॅनलवर EOE चे सुद्धा व्हिडिओ येत जातील। ठीक आहे, तर फर्स्ट चॅप्टर तुमचा बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर। आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर म्हणजे तुम्हाला करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, त्याचे युनिट्स काय आहेत, ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर असे बेसिक कन्सेप्ट, रेजिस्टन्स म्हणजे काय, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, त्यानंतर कंडक्टन्स म्हणजे काय, ठीक आहे, हे सगळे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत हे आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचे आहेत। ठीक आहे, तर सेकंड टॉपिक आहे तुमचा
सेकंड टॉपिक आहे डीसी सर्किट्स. तर डीसी सर्किट्स आता बघा, इलेक्ट्रिकल मध्ये दोन टाईपचे सप्लाय असतात. एक आहे एसी सप्लाय, दुसरा आहे डीसी सप्लाय. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि तो सप्लाय आपण प्रत्येक जण वापरतो. आपल्या घरी एसी सप्लाय आहे, तुमच्या कॉलेजमध्ये एसी सप्लाय आहे, ठीक आहे, आपल्या ट्युशनमध्ये एसी सप्लाय, प्रत्येक ठिकाणी एसी आपण वापरतो, ठीक आहे. पण तुम्हाला हा जो टॉपिक आहे युनिट नंबर सेकंड FEE चा डीसी सर्किट आहे. डीसी म्हणजे काय, तर डीसी म्हणजे डायरेक्ट करंट आणि सर्किट म्हणजे काय, सर्किट इट इज नथिंग बट द क्लोज्ड पाथ, ठीक आहे. सर्किट म्हणजे काय, क्लोज्ड पाथ. तर करंट क्लोज्ड पाथ असेल तरच फ्लो होतो, अदरवाइज फ्लो होत नाही, ठीक आहे. तर हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला 14 मार्क्स साठी आहे. टोटल 14 मार्क्स साठी हा सेकंड टॉपिक आहे. त्यानंतर थर्ड युनिट कॅपॅसिटर अँड बॅटरी, ठीक आहे. तर कॅपॅसिटर अँड बॅटरी आता वेगवेगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅपॅसिटरचे टाईप शिकायला मिळणार आहेत, बॅटरीचे टाईप शिकायला मिळणार आहेत आणि त्याची कॅपॅसिटी किती असते. आपण मोबाईल यूज करत असताना प्रत्येक मोबाईलचा बॅटरी बॅकअप हे कंपनी न त्या ठिकाणी तुम्हाला सांगतात याचा बॅटरी बॅकअप चांगला आहे, म्हणजे 10 तास आहे, 8 तास आहे, 12 तास आहे. तर हे बॅटरी बॅकअप कशावरती डिपेंड आहे हे डिटेलमध्ये आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. हा सुद्धा टॉपिक तुम्हाला 14 मार्क्ससाठी आहे. आता कॅपॅसिटर, तर बघा मेन म्हणजे कुठलाही सब्जेक्ट किंवा पॉइंट शिकत असताना तर आपल्याला त्याचे ऍप्लिकेशन्स माहिती असायला पाहिजे. जर ऍप्लिकेशन्स माहिती असतील तर तुम्ही ते व्यवस्थित अजून आपल्याला काय इंटरेस्ट क्रिएट होतो आणि आपल्याला ते व्यवस्थित समजते, ठीक आहे. तर हे कॅपॅसिटर अँड बॅटरी हा टॉपिक आपल्याला 14 मार्क्ससाठी आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 4 मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किट हा सुद्धा 14 मार्क्ससाठी टॉपिक आहे. आता मेन म्हणजे दोन सर्किट्स आहेत, एक आहे इलेक्ट्रिक सर्किट आणि दुसरा आहे मॅग्नेटिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपल्याला फिजिकली वायरचं कनेक्शन करावं लागते. मॅग्नेटिक सर्किटमध्ये ते मॅग्नेटिकली लिंक असतात, म्हणजे ते फ्लक्स थ्रू लिंक असतात, ठीक आहे, फ्लक्स थ्रू लिंक असतात. जसं इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मेन काय आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, तसं मॅग्नेटिक सर्किटमध्ये मेन काय आहे, फ्लक्स आहे, राईट. तर हे आपल्याला मॅग्नेटिक सर्किट रिलेटेड भरपूर सारे, आता मॅग्नेटिक सर्किट म्हणलं की लगेच तुम्हाला आठवायला पाहिजे मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपल्याला फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, पुन्हा त्याच्यामध्ये फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, लेन्झ लॉ, ठीक आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल हे सर्व ह्या टॉपिक मध्ये आपल्याला लर्न करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जर आपण बघितलं या सब्जेक्ट मध्ये तर दोन पार्ट्स होतात याचे मेन, एक इलेक्ट्रिकल सर्किट आणि दुसरा मॅग्नेटिक सर्किट. पहिले जे 3 टॉपिक आहेत ते इलेक्ट्रिक सर्किट किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड आहेत आणि दुसरे जे 4था आणि 5वा चॅप्टर आहे, जे युनिट आहेत ते मॅग्नेटिक सर्किट रिलेटेड आहेत. म्हणजे या सब्जेक्टचे आपण मेन 2 पार्ट, एक इलेक्ट्रिक सर्किट, दुसरा मॅग्नेटिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटचे 3 युनिट, युनिट नंबर 1 बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर, युनिट नंबर 2 डीसी सर्किट, युनिट नंबर 3 कॅपॅसिटर अँड बॅटरी आणि मॅग्नेटिक सर्किटचे 2 युनिट्स, ठीक आहे. युनिट नंबर 4 मॅग्नेटिक सर्किट आणि युनिट नंबर 5 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल, ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर हा टॉपिक तुम्हाला 16 मार्क्ससाठी आहे. इथं स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही बघू शकता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल हा किती मार्क्ससाठी आहे, 16 मार्क्ससाठी आहे. तर एकूण जर बघितला तर तुमची एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे ते किती मार्क्सची होणार आहे रे, 70 मार्क्सची होणार आहे. याची ऍडिशन करून बघा तुम्ही सुद्धा, तर हे 70 मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे. आता इथं लर्निंग आवर्स दिलेले आहेत, ठीक आहे, 60 आवर्स दिलेले आहेत. त्यानंतर हे बाकी तुम्हाला आर लेवल, यू लेवल, ए लेवल हे काही कामाचं नाही, ठीक आहे. फक्त तुम्हाला हे टोटल मार्क्स महत्वाचे आहेत. लर्निंग आवर्स 60 आहेत पण याला खूप वेळ लागते, ठीक आहे. प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊन शिकायचा म्हणलं तर ह्याला खूप वेळ लागते आणि तुम्हाला मेन म्हणजे हा सब्जेक्ट डिटेलमध्ये शिकून घ्यायचा आहे. मी म्हणतोय ना तुम्हाला जर भविष्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जर करिअर करायचं असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर लागायचं असेल तर हा टॉपिक, हा सब्जेक्ट
अतिशय महत्त्वाचा आहे. आतापासून अभ्यास केला तर लगेच एक्झाम क्रॅक होते. त्या एक्झामला काय वेगळे प्रश्न नसतात, याच सब्जेक्टवरती तुम्हाला प्रश्न येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता FEEचा, जे की या FEEचा जो फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये ॲक्च्युअल किती युनिट्स आहेत आणि कोणता युनिट किती मार्क्सला आहे, तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. याचा जो पुढचा व्हिडिओ आहे तो उद्याला तुम्हाला मिळून जाईल. फर्स्ट युनिट आपण स्टार्ट करणार आहोत, बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर, आणि त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि ह्याच्या रिलेटेड तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही तुमचे क्वेश्चन्स असतील, काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्या कमेंटला नक्की रिप्लाय देईल. आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मॅक्सिमम तुमच्या इलेक्ट्रिकलच्या किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यानंतर आपल्या ऑनलाईन क्लास, ज्यांना ऑफलाईन अवेलेबल नाही तर ऑनलाईन क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत, तर त्यांनी आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ॲपची, तर त्या ॲपवरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.